स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 सर्व क्रिकेट खेळाडूंचं मान्यवर रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। तर हा सामना सुरू होते वाकलन बी विरुद्ध कौसा या दोन संघादरम्यान। कौसा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय यावेळी आमचे पंच गेम ऑनचा इशारा करतायत। राईट अँड ओव्हर द विकेट। यावेळी मात्र चांगला चेंडू बघायला मिळतोय, चांगली सुरुवात। वाकलन म्हटलं तर ग्रामीण क्रिकेट विश्वाला एकापेक्षा एक रथी महारथी खेळाडू या गावाने दिल्यात। खास करून ISPL स्टार ज्याने गाजवली वाकलन गावचा सुपुत्र अर्थात ग्रामीण टेनिसचे जॅक कॅलिस केतन म्हात्रे या गावातूनच खेळतोय। आणि यावेळी मात्र सामना असणार वाकलन बी विरुद्ध कौसा या दोन दादा संघादरम्यान। चेंडू खेळून काढलाय तो मिड ऑफला। एक धाव संघाचा आणि स्वतःचं यावेळी अकाउंट ओपन करतोय कल्पेश गोवारी। आणि स्ट्राईकला येतोय नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकचा डावखोरे आताचा ज्युनियर ओमकार। कल्पेश आणि ओमकार डावखोऱ्या आणि उजव्या हाताची ही सलामीची जोडी। दुसऱ्या बाजूला ग्रामीण क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त असा संघ ओळखला जातो वाकलन संघाचा हा गोलंदाज। यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने। पंच सुनील पाटील साहेबांचा इशारा येणे अपेक्षित आणि इशारा येतोय षटकार 6 धावांसाठी। सोमनाथ गायकर एक अनुभवी असा गोलंदाज या षटकाराच्या मदतीने ओमकार स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाला देखील एक चांगली मजबूत सुरुवात करून देण्याचा त्याचा इरादा या षटकाराच्या माध्यमातून षटकार मारून स्पष्ट करतोय। 7 धावा बिनगडीबाद 7 अशी दमदार सुरुवात ती ओमकार ज्युनियरच्या माध्यमातून। एक चांगली क्रिकेट स्पर्धा 8 दिवस चालणारा हा क्रिकेटचा महाकुंभमेळा आपल्या नातीच्या आठवणीला उजाळा देण्याचा हा त्यांचा उपक्रम। अर्थात अध्यक्ष अनिल पुंडलिक पाटील, अध्यक्ष खारघर शहर ग्रामीण राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर आमचे संदीपजी पाटील असतील, मॉन्टी असेल, विकी असेल आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्याचबरोबर आमचे पंच सुनील दादा पाटील। यावेळी मात्र पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतायत। 8 धावा होत आहेत त्या वाईटच्या मदतीनं सोमनाथ गायकर एक अनुभवी असा गोलंदाज मात्र कुठेतरी गोलंदाजी खराब करतोय आणि आपल्या संघाच्या गोटामध्ये चिंतेचं सावट नक्कीच झाला असेल। मात्र क्रिकेटमध्ये कधी गोलंदाज फलंदाज यांचं एकमेकावरती वर्चस्व नेहमीच आपण बघत असतो। यावेळी मात्र चेंडूला चांगल्या प्रकारे ऑन ड्राईव्ह करतोय, स्ट्रिअर करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र स्ट्राईकच्या फलंदाज कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नाही। धाव पुढे सरकतोय 9 या आकड्यावर जातोय। कोपरा संघाने देखील चांगला खेळ केला अगोदरच्या सामन्यामध्ये। दुर्वा 11 घरकुल संघाला पराभव करीत एक चांगला विजय संपादित केला आणि बक्षीसपत्र ते ठरलेले आहेत। चांगला खेळ प्रत्येक संघ आपल्याकडून करतोय आणि जे क्रिकेटचे चाहते रसिक समर्थक पाठीराखे आहेत त्यांना ते खुश करत असतात। पुन्हा एकदा सोमनाथ गायकर समोर कल्पेश। एकदा चांगला चेंडू बघायला मिळतोय, फलंदाजाला मोठा फटका मांडून वंचित ठेवतोय, स्ट्राईक रोटेट केले जातोय। आता कुठे का होईना थोडंसं छोटंसं कमबॅक ते सोमनाथच्या माध्यमातून गोलंदाजीकडून बघायला मिळतोय।
पुन्हा एकदा ओमकार ज्युनियर समोर सोमनाथ. यावेळी मात्र पिक करण्याचा प्रयत्न होता, यावेळी मात्र नॉन स्ट्राईकला चेंडू फेकला जातोय. पहिलं षटक समाप्त. पंचांचा इशारा येतोय. धावपल काय धाव लागताय त्या बिन गडब्यात 11 DJ. उदेश पाटील संघाच्या वतीने दुसरं गोलंदाजा कोटातील पहिलं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावपलकार झाला कौसा संघाच्या बिनगडव्यात 11 धावा. आज मात्र फायनलची रात्र. या स्पर्धेचा विजेता चॅम्पियन कोण ठरणार? तमाम क्रिकेट रसिकांचं नक्कीच या चॅम्पियनकडे लक्ष लागलं असेल आणि त्याचं उत्तर आज मध्यरात्रीपर्यंत नक्कीच लाडक्या क्रिकेट रसिकांना मिळणार. यावेळी पंच नॉन स्ट्राईकला सचिन कडूसाहेब रोहिंजन, त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे पंच सुनील पाटील साहेब मुरबी आणि रोहिंजन. यावेळी उदेश पाटील डावखुऱ्याचे गोलंदाज. यावेळी मात्र डावखुऱ्याचा फलंदाज. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मोठा फटका म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण, अफलातून असं क्षेत्ररक्षण ते लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्यापासून फलंदाजाला रोखतोय. जुदा मनस्थितीमध्ये यस नो त्याच्यानंतर वेट केला जातोय. एका धावेवरती समाधान, एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 12 धावा. हॅलो. तर चला यानंतर पेंदर आणि इनानपुरी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या लढती आहेत. हा सुपर 8चा सामना आहे. इथून डायरेक्ट सुपर 4 मध्ये संघ क्वालिफाय होईल आणि यानंतर सुपर 16चा सामना असेल तो पेंदर आणि इनानपुरी. ऑन ड्राईव्हला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, खरोखर चांगली अशी इन्फॉर्मेशन आमच्या अध्यक्षांच्या माध्यमातून. सुपर 8चा सामना, कारण की स्पर्धेचे प्रमुख घटक आयोजक सर्व या नात्याने त्यांना माहिती देणं गरजेचं. तसेच आमचे मित्र अशरफ पटेल, आपलं देखील स्वागत आहे. त्यांचा देखील आपण आवाज आपण ऐकला आणि ऐकणार. चार षटकांचा सामना. कौसा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटकाचा प्रयत्न होता. चेंडू जातोय मिड विकेटला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. वाकलन म्हटलं तर क्रिकेटची खाण म्हणावे लागेल, कारण मागाशी मी उल्लेख केला, कारण की या गावाने ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वाला अनेक मोठमोठे स्टार आहेत. त्याच्यामध्ये जीत भोईर असेल, ISP स्टार, अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जॅक्कॅलिस ज्याला आपण समजतो, मी त्याला उपाधी देतो की केतन म्हात्रे असेल. खरोखर ISP स्पर्धा त्याने गाजवली आणि त्याच्या संघाने यावेळी स्पर्धा जिंकली. जरे चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला. यावेळी मात्र देखील वाकलन संघ देखील कौसाविरुद्ध खेळत असताना गोलंदाजीमध्ये आपली गोलंदाजी उदय हा चमक दाखवतोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. ग्लेन मॅक्सवेलची आठवण करणारा फटका. चेंडू जातो 1 चौकार. धन्यवाद अनिल पाटील साहेब. हा फटका याच्या अगोदर ग्लेन मॅक्सवेलच्या अगोदर अँडी फ्लावर झिम्बाब्वेचा कर्णधार तो देखील खूप चांगल्या प्रकारे मारत होता. त्याच्यानंतर अनेक संघातील खेळाडून त्या फटक्याची प्रेरणा घेत हा सामन्याचा आविष्कार केला आणि यावेळी मात्र या चौकामध्ये संघाचा धाव पुढे जाऊ शकतो. 18 बिनगड 18 अशी अवस्था. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न आहे, मात्र दैव देतो आणि कर्म नेतो असंच म्हणावं लागेल. यावेळी मात्र
भाग्यशाली ठरतोय तो फलंदाज आणि दुर्दैवी ठरतोय गोलंदाज. एका धावेचा मात्र यावेळी तो तोटा सहन करावा लागतोय. तो वाकलन बी संघाला धाव फलक पुढे जाऊन सरकतो 19 विदाउट लॉस. चला वर्गमित्र आणि कोपरा यांनी देखील रेडी राहायचं आहे. इनानपुरी आणि पेंदरचा सामना झाल्यानंतर वर्गमित्र आणि कोपरा यांनी देखील सज्जरा आणि तोंडरे संघ आपण देखील उपस्थित राहायचं आहे. यावेळी मात्र चेंडू हलक्या हाताने ढकललाय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डावखऱ्या हाताचा फलंदाज, चांगली शैलीदार अशी फलंदाजी आणि चांगला त्याच्याकडनं हा स्मार्ट क्रिकेट बघायला मिळतो. अर्थात तो ओमकार ज्युनियरच्या या फलंदाजाकडून पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्त्या. धावफलक धाव लागतंय. मला कांचल पालकर माहिती सांगतायत. 21 विदाउट लॉस. यस, धन्यवाद, थँक्यू शंकर. या स्पर्धेमध्ये नक्कीच आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक कमिटीच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्यांचा आपण पाहिला आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये जी आपण सेवा दिली त्याबद्दल तुमचं नक्कीच संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. चला वर्गमित्र मुरबी आणि कोपरा यांनी देखील रेडी राहा. आणि चला KPC इनानपुरी आणि युवा 11 गावदेवी पेंदर या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. धावांचा विचार केला तर सरासरी बघितली तर प्रति षटकामागे 10.50 ची सरासरी. आत्तापर्यंत ती सलामी जोडी 21 धावांची भागीदारी पार्टनरशिप आत्तापर्यंत ओमकार आणि कल्पेश या सलामीच्या जोडी करून ती कौसा संघासाठी. गोलंदाजीमध्ये यावेळी बदल केला जातोय. संघाच्या कोट्यातील 3रं आणि गोलंदाजाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय तो वाकलन संघाकडून बिपिन पाटील. तसेच दिनेश ठाकूर यांचं देखील आगमन होत आहे. तसेच आमचे शत्रुघ्न ठाकूर साहेब, तसेच आमचे रवी पाटील साहेब रोहिंजन, एक उत्कृष्ट अंपायर पंच. अनेक स्पर्धेमध्ये ते पंचगिरी करतायत. परवा त्यांची माझी एका साखरपुड्यामध्ये पिसार येथे भेट झाली होती. हॅलो. तर नक्कीच आपण पाहतो आजच्या या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर सन्माननीय सलीमभाई रहमानी, फैसर रुपिंग सोल्युशनचे डायरेक्टर, ज्यांचं या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान 11,000 रुपयाचं डोनेशन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सुपूर्द करण्यात आला. त्यांचा आभार. आमचे रविदादा पाटील रोहिंजन, एक उत्कृष्ट नामांकित पंच. आज नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण पाहायला गेलं तर खूप शेड्यूल त्यांचं बिझी असतं, सध्या कामामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचं पंचांच्या भूमिकेमध्ये फार कमी त्यांना आपण पाहतोय. तर रविदादा धन्यवाद. त्याचबरोबर मोत्यादादा देखील इथे आहे. मोतीराम भोईर, आपलं देखील स्वागत आहे या सारशात. शंकर. तर इथे तिसरे मच्छिंद्र पाटील सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. खूप वाट पाहिली. मोंठी पाटील कधीपासून विचारतात, संपूर्ण आमची ही टीम विचारते की सर कधी येतील. सांगितलं त्यांना येतील आणि नक्कीच ते आलेत. तिसऱ्या पंचांचा इशारा तो फेअर डिलिव्हरी. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. पंच स्क्वेअर लेग. यावेळी पुन्हा एकदा बिपिन पाटील राईट आर ओव्हर द विकेट. पॉवर प्लेच्या नंतर यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लॉक शिक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल डिलिव्हरी बघायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजीमध्ये बिपिनकडून वापसी बघायला मिळते, कमबॅक बघायला मिळतोय. षटकार चौकार मारावे लागतील, कारण की या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व आणि अस्तित्व टिकवायचं असेल, आपली प्रतिष्ठा जपायची असेल तर पंच आमच्याकडे वळतायत. अवांतरचा इशारा करतात. अवांतरच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय. 22 नो लॉस.
बिपिन पाटील एक चांगली गोलंदाजी मात्र एकाएकी दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होतोय अवसानगत की फटका लगा तो आबाद नाही तो बरबाद असं या फटक्याचं हे केलं जातं विश्लेषण केलं जातं आहे संबोधलं जातोय तोच प्रयत्न तो यावेळी कल्पेशच्या माध्यमातून केला जातो निर्धाव चेंडू अगोदर पण वाईट गेला त्याच्या अगोदर निर्धाव गेला त्याच्यानंतर सोयर चेंडू त्यानंतर जोरदार प्रहार केला जातोय यावेळी मात्र वेल जज कॅच फलंदाज बॅक टू पेव्हिलियन हाँ लगाइए सलीम भाई का सलीम भाई रहमानी इनके इनके कंपनी का भी मच्छिंद्र पाटिल सर को बहुत ही अच्छा सॉन्ग है निश्चित तलोजा में काफ़ी जल्लोश इनानपुरी में काफ़ी जल्लोश लेकिन इस मर्तबा थोड़े से मार्च एंडिंग की वजह से ज़रा व्यस्त थे वो इसलिए हाँ यस आवाज़ दीजिए और बिल्डर्स का भरोसा फैसल रूफिंग सॉल्यूशन 35 सालों की लेगेसी हजारों सक्सेसफुल प्रोजेक्ट्स का ट्रस्ट और याद रखिए हमारा ब्रांड है फैसल शाइन क्वालिटी की पहचान ट्रस्ट की गारंटी हम देते हैं कंप्लीट रूफिंग और स्ट्रक्चरल सॉल्यूशंस अंडर वन रूफ हाई टेंसाइल स्टील रूफिंग शीट्स पीयूएफ इंसुलेटेड पैनल्स प्री इंजीनियर्ड बिल्डिंग्स पहिलं यश संपादन करून दिलंय त्यावेळी ते बिपिन पाटील या गोलंदाज नवीन येणारा फलंदाज निलेश भोईर 22 वरती पहिला गडी बाद होतोय यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू अचूक टप्पा अचूक दिशेवरती नियंत्रण वेगावरती स्वार होतोय जास्त यावेळी मात्र दिशेवरती नियंत्रण बघायला मिळतं बिपिन पाटील या गोलंदाजीच्या माध्यमातून तसेच आमचे मित्र मच्छिंद्र पाटील साहेब यांचं देखील आगमन होतोय त्यांचे देखील स्वर्गीय कुमार चिवा भोईर स्मृती शक 2026 मध्ये स्वागत आहे वलवलीचे आमचे विठोबा पाटील हे देखील आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत आहे व्हेरी गुड पंचगिरी खास करून आमचे दोन अनुभवी पंच खास करून सचिन कडो असेल त्याचबरोबर आमचे सुनील दादा पाटील असतील अतिशय चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं दिसतोय यावेळी मात्र बॅकफुटला जातोय चेंडू देतोय मिड विकेटचे छत्रशी डोक्यावरून बिरकावून पंचांचा इशारा येतोय षटकार तीन षटकांच्या समाप्ती अखेर धावपलकर धाव लागतायत त्या कौसा संघाच्या शेवटच्या चेंडूत षटकार मारतोय 28 धावा एक गडी 28 धावा खरोखर त्यांचं आगमन झालंय ते आमचे मच्छिंद्र पाटील साहेब यांचं कारण की मार्च महिना आहे कारण की वार्षिक ट्रान्झॅक्शन असतो त्याच्यामुळे आज बँकांचा हॉलिडे कारण की फायनान्शियल इयर म्हणून ओळखलं जातोय ते आता सर्वांसाठी ते कंपल्सरी लागूच आहे मध्यमवर्गीय असेल बिझनेस नक्कीच मार्च मध्ये तसं असतं तर नक्कीच आप सोचिए हम बनाएंगे ये जो जिनकी टैग लाइन है खाली आपको सोचना है बनाने के लिए फैसल रूफिंग सोल्यूशन है और बिल्कुल आज सलीम भाई रहमानी मोंटी पाटिल विकी पाटिल दिनेश ठाकुर ऋषि म्हात्रे इन सभी के बंटी ठाकुर और सभी आयोजनकर्ताओं के प्यार के खातिर आज सलीम भाई रहमानी यहाँ पर आए हैं तो उनका हम तह दिल से इस मंच के ऊपर स्वागत करते हैं मोस्ट वेलकम सलीम भाई आप आए बाहर आए तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकर धावल्या त्या एक गडव्यात 28 खरोखर चांगली अशी गोलंदाजी बघायला मिळाली खास करून ती वाकलन बी संघाकडून बिपिन असेल उदय असेल त्याला सोमनाथचं मात्र षटक थोडंफार यावेळी मात्र शेवटचं षटक घेऊन होतं वाकलन संघाच्या वतीने यावेळी मात्र मिस टायमिंग बघायला मिळतोय चेंडू तो स्वतः गोलंदाज फॉलोच धावतो मग चांगला झेल पकडतोय आणि अजून एक धक्का बसतोय तो कौसा संघाला 28 धावांवरती याचबरोबर आमचे शुभम ठाकूर देखील आलेले आहेत वेलकम शुभम स्वागत आहे विघ्नेश आहेत बंटी आहेत
मोतीराम दादा भोईर देखील या व्यासपीठावरती आहेत. अंगद पाटील आहेत, राममामा पाटील, रविदादा पाटील उत्कृष्ट पंच, रविदादांचे सुपुत्र देखील आहेत. कौस्तुभ संस्कृत, क्या बात आहे. अनिल दादा आहेत, शत्रुघ्न ठाकूर आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सलीमभाई रहमानी. याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते अक्षय मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आणि शिवसेना खारघर शहर प्रमुख आदरणीय हेमंत शेठ म्हात्रे ओवे यांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर कुटुंबांचे युवा उद्योजक संदीप घरत यांचं इथे आगमन होतं. आणि पेठचे आमचे सन्माननीय नवीन येणारा फलंदाज अभिजित मानस चांगली सुरुवात करून देतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू बघायला मिळतोय. मात्र दुसरी धाव घेतली जातोय काय आणि घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज रनआउट. तर याचबरोबर आमचे पेठ गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय आत्माराम घरत साहेब देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. टेंटेड लॉस ऑफ थर्ड विकेट धावचीच्या स्वरूपात सांघिक यश यावेळी ते वाकलन संघासाठी बघायला मिळतोय. नवीन येणारा फलंदाज कौसा संघाच्या वतीने 28 वरती 3 अशी अवस्था. यस. तर याचबरोबर आमचे सन्माननीय फैसल रुपिंग सोल्युशनचे डायरेक्टर सन्माननीय सलीमभाई रहमानी इथून प्रस्थान करतात. या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलं त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत करण्यात आलाय. आप सोचिए हम बनाएंगे. तर धन्यवाद सलीम भाई, थँक्यू. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्वतः क्षेत्ररक्षक जातोय. अप्रतिम अशी झेल. पुन्हा एकदा ते मानसच्या माझ्यावर निर्णायक षटक होतं, हाणामारीचं षटक होतं. मात्र चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे संघाने विश्वास दाखवला, विश्वासाला साजेशी आतापर्यंत गोलंदाजी ती मानसच्या माध्यमातून. डीजे शाइन ब्रांड के प्रीमियम पीयूएफ पैनल्स, रूफिंग शीट्स और पर्लिन्स बनाए जाते हैं हाई टेंसिल मटेरियल से, स्ट्रॉन्ग, ड्यूरेबल और लॉन्ग लास्टिंग. और डिलीवरी सिर्फ एक शहर में नहीं, हम हैं पैन इंडिया. चाहे आपका प्रोजेक्ट हो एनसीआर में या वेयरहाउस हो बेंगलुरु, और क्वालिटी के साथ फैसल रूफिंग सिर्फ सप्लाई नहीं करता, हम आपके सपनों का रूप देते हैं. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी ज्या प्रकारे षटक टाकायला पाहिजे होतं. 28 धावा, कोणती धाव खर्च नाही केली आतापर्यंत या गोलंदाजी. 1 रनआउट आणि 2 स्वतःच्या गोलंदाजीत फलंदाज बाद करण्याची किमया साधली ती मानस या गोलंदाजाने. प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याच्या मोहामध्ये आपली विकेट गमावून बसतोय आणि त्याचाच फटका एवढा कौसा संघाला बसतोय. जेणेकरून जे डॉट बॉल तुम्ही घेताय तेच तुमच्या पराभवास कारणीभूत ठरू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज रायटर ओव्हर द विकेट. यावेळी मात्र अजून एक गडी बाद. 5वा हादरा बसतोय आणि 4था गडी बाद होतोय. या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत ते मानस या गोलंदाजाने आणि 1 फलंदाज धावचित केलाय. खरोखर जबरदस्त असं कमबॅक ते वाकलन बी संघाचं. डीजे मेट्रो स्टेशंस में, पुणे के ऑटो क्लस्टर्स और इंडस्ट्रियल जोन्स में, हैदराबाद के फार्मा हब्स और लॉजिस्टिक्स पार्क्स में, दिल्ली एनसीआर के कोल्ड स्टोरेज और वेयरहाउस कॉम्प्लेक्सेस में, चेन्नई के कोस्टल पोर्ट्स और मरीन रूफिंग प्रोजेक्ट. यस. तर व्यासपीठावरती नक्कीच ज्यांचं आगमन झालेलं आहे अक्षय मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आणि खारघर शिवसेना शहर प्रमुख आदरणीय हेमंत शेठ म्हात्रे ओवे यांचं इथे आगमन झालं आहे. त्याचबरोबर आमचे पेठ गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय आत्माराम शेठ घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे कुटुंब बांधवांचे सन्माननीय युवा उद्योजक संदीप शेठ घरत हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि
या व्यासपीठाकडे नक्कीच थोड्याच वेळामध्ये जावयांचं देखील आमचे आगमन होतोय. नक्कीच भूषण भोईर दहीसर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती साफ त्रिपल अचित केलं होतं अगोदरच्या फला. यावेळी माझा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षण येतात. स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्ररक्षण चेंडू पकडतो, फेकतोय. तत्पूर्वी एक धाव भरपूर कालावधीनंतर लॉंग ब्रेकच्या नंतर एक धाव मिळते ती कौसा संघासाठी. 29च्या घरामध्ये संघ जाऊन पोचतोय. लोवेस्ट स्कोअर बघायला मिळाला आपल्याला ह्या आजच्या दिवसामध्ये. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये धावा झाल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे धावा झाल्या होत्या. या सामन्यामध्ये मात्र शेवटच्या षटकाचा शेवट चेंडू असताना धावा झाल्या त्या, आणि पंचा इथं DRSची मागणी करतायत. धोनी रिव्ह्यू सिस्टम असं समजलं जातोय. नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आमच्या तिसऱ्या पंचांच्याकडून. हॅलो तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू. यस, तर आमचे सन्माननीय मंगेश सदाशिव घरत यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचा डोनेशन देखील या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. तर चला दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी यायचं लगेच बघा. पुन्हा एकदा मात्र वेगावरती अधिक भर दिला जातोय तो मानसच्या माध्यमातून. निर्धारित 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांमध्ये नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना कौसा संघाने 4 षटकामध्ये 31 धावा करून 32 धावांचं टार्गेट सेट केलाय तो वाकलन बी संघासमोर. आणि जर षटकांचा विचार केला तर प्रति षटकामागे 8च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. आणि दुसऱ्या बाजूने मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये त्यांची कामगिरी खराब झाली त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये चांगली त्यांना कामगिरी करावी लागेल. फलंदाजीची कसर त्यांना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण भरून काढावं लागेल. तर मी इथे थांबतो. मात्र स्पर्धा आपल्यासाठी थांबणार नाही. आवाज मात्र यावेळी वेगळा असेल. 32 धावांचा टार्गेट असेल यावेळी तो वाकलन बी संघासमोर. हॅलो यस, धन्यवाद. कारण त्याला वरती तो कसा याचबरोबर आजच्या रात्रीमध्ये थोडा वेळ का होईना अनिल दादा पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आलेत. ते आमचे सन्माननीय आणि आयोजक कमिटी यांच्या वतीने आम्ही सन्माननीय शंकर म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे करतोय. आमचे अनिलदादा पाटील आणि शत्रुघ्न ठाकूर यांच्या शुभ हस्ते शंकर म्हात्रे आमचे बेलपाड्याचे यांचा सन्मान इथे होतोय. एक चांगले मराठीचे सुंदर समालोचक ज्यांनी या स्पर्धेमध्ये नक्कीच काही वेळ दिला त्याबद्दल त्यांचा आभार. याचबरोबर आपण सन्मान सोहळ्याकडे बोलणार आहोत. याचबरोबर ज्यांचं इथे नक्कीच आगमन होत आहे पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित युवा नगरसेवक सन्माननीय तुषार परशुराम पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी तुषार परशुराम पाटील यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. चला दिनेश ठाकूर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते काही सन्मान इथे घ्यायचे आहेत. याचबरोबर आमचे सन्माननीय रविदादा पाटील एक उत्कृष्ट पंच ज्यांचा आपण सन्मान इथे घेतोय. रविदादा या.
आमचे सन्माननीय रविदादा पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. याचबरोबर आमचे सन्माननीय मोतीराम दादा भोईर यांना विनंती करेन की मोतीराम दादा या. वाखलनचे एक लेजंड आणि एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर मोतीराम दादा भोईर यांचा आपण सन्मान इथे करतोय. याचबरोबर तुषार यांचं इथे आगमन झालं. तुषार परशुराम पाटील पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि नक्कीच आता केपीसी ट्रॉफी आणि केपीसी इनानपुरी संघ इथे खेळणार आहे आणि त्यामध्ये एक ॲज अ प्लेअर म्हणून तुषारला आपण खेळताना पाहू. तर स्वागत आहे तुषार. त्याचबरोबर विनंती आहे अक्षय मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय खारघर शहर प्रमुख शिवसेना आदरणीय हेमंत शेठ म्हात्रे ओवे यांना विनंती करेन की आपण च्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. हेमंत शेठ म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय. अक्षय मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर युवा उद्योजक खारघर शिवसेना शहर प्रमुख यांचा सन्मान. याचबरोबर आमचे आत्माराम शेठ घरत पेठ यांना विनंती करेन आदर्श व्यक्तिमत्व आत्माराम शेठ या आपण. नक्कीच यानंतर मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी काही सन्मान आपण इथे घेतोय. दिनेश ठाकूर आणि अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आत्माराम शेठ घरत पेठ यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर कुटुंब बंधनचे युवा उद्योजक संदीप शेठ घरत यांना विनंती करेन की या संदीप या. त्याचबरोबर आमचे सुरेंद्र पारवे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. सुरेंद्र आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सुरेंद्र या. सुरेंद्र पारवे आमचे अनेक वर्ष क्रिकेटवरती ज्यांचं अधिराज्य राहिलंय. अनेक वर्ष मुरबी संघामध्ये देखील ग्रामीणमधून त्यांचा खेळ राहिलेला आहे. रामकृष्ण मुरबी संघाचे एक ॲज अ प्लेअर म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहिलेलं आहे. ते सुरेंद्र पारवे यांचा सन्मान. यस धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचा येतोचे सन्मान. तर बोलूया आपण मॅचकडे. थँक्यू संदीप सर. थँक्यू शंकर दादा देखील आम्हाला भरपूर दिवसांना जॉईन झाले. स्वागत आहे तुमचं देखील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणाला नमन करून महाराष्ट्र आराध्यपद राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून जिच्या नावाने स्पर्धा भरवली गेली स्वर्गवासी कुमारी आमची जीवा भोईरीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. वेलकम बॅक सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. जिंकण्यासाठी 31 धावांचा पाठलाग करायचा कवचा संघानं 31 धावाकडून 32 धावांचा पाठलाग करायचा वाखलन बी संघाला. मोतीराम दादांचे आगमन झाले त्यांचं स्वागत करतोय. तुषार पाटील देखील विद्यमान नगरसेवक आमच्या मंचावर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आल्या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. लखप्रकाश शुभ्र यावेळी तुम्हाला लखप्रकाश आणि स्वच्छ आकाश आणि अशामध्ये आपण ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. रात्रीचं वातावरण प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज मात्र या स्पर्धेचा शुभारंभ पुन्हा एकदा 8:41 आणि 32 धावांचा पाठलाग करतोय तो वाखलन बी संघ. दर्शक धापगती पहिले षटक मार्गस्थ असताना एकूण 7 धावा 6 धावा. कांचन पालकर आम्हाला जॉईन झालेत. रायगड प्रीमियर लीग ज्यांच्या लेखणीतनं यावर्षी सजली पर्व 6 उरणशा तालुक्यामध्ये ते कांचन पालकर आम्हाला जॉईन झाले त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ओ लेफ्टावरती विकेट ब्युटिफुल डिलिव्हरी मात्र लाईन चांगली लाईन चुकली पंच सुनील पाटील सर आम्हाला सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईट. यस दर्शकाला आकार येणार 1 आणि एकूण दर्शक पुढे सरकणार 7 वरती. यस संदीप सर. यस तर याच बरोबर ज्यांचं इथे आगमन होतंय
ते सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विकास विभाग प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री सुनील सावर्डेकर साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर तर आलेल्या पाहुण्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. दर्शक फलकावरती एका षटकाची सांगता होते. आज शेवटची रात्र त्यामुळे मान्यवरांचं भरपूर आगमन आणि पाटील परिवार असेल मुरबीचा, त्यांचे भरपूर नातेसंबंध, त्यामुळे मंचावरती मान्यवर या संदीप सर. हा, याचबरोबर सन्माननीय रामदास नानकर साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मी हेमंत शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करतोय. पुढील सामना KPC इनानपुरी आणि जिवा 11 गावदेवी पेंदर या दोन संघांमधला हा सामना. त्या सामन्याचा टॉस मी सन्माननीय अक्षय मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आणि खारघर शिवसेना शहर प्रमुख आदरणीय हेमंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. स्टेल आहे. चला, इनानपुरी संघ टॉस जिंकलाय. चला, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आठ धावा फलकावरती 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. सरासरी आपण पाहिली तर 8ची तुम्हाला कायम ठेवायची आहे आणि ती ठेवण्यामध्ये यश आपल्या फलंदाजांना. चांगली कामगिरी कंसाचे आमचे सचिन दादा पाटील आमचे जर सामना बघत असेल, स्वागत आहे सचिन दादा तुमचं देखील. मच्छिंद्र एक मिनिट. तर याचबरोबर हेमंत शेठ म्हात्रे खारघर शहर प्रमुख आणि अक्षय मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर हेमंत शेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धावसेके फलकावरती फार कमी मध्ये सुरुवात चांगली आहे. ऑन साला घेण्याचा प्रयत्न नाही जमला, चेंडू आतमध्ये आलाय आणि फलंदाज मात्र यावेळी लाईन मिस करत असताना एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न, रन गॅदर, पिकअप, ग्रीप अँड थ्रो, व्हॉट अ फंटास्टिक थ्रो. आणि पंचाने सांगितले नॉट आउट. बघायचं, खूप चांगले रनिंग बिंदू विकेट. क्विक सिंगल आणि क्विक डबल मध्ये कन्वर्ट केली. एका क्विक सिंगलला क्विक डबल मध्ये कन्वर्ट करत असताना रनिंग बिंदू विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. धावसेकेला आकार येतोय दुहेरी अंकामध्ये. कंचना मला सांगतील 10 धाबा 10 फलकावरती. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. असं वाटतं की दुपारचे 2 वाजलेत की काय एवढा लख्ख प्रकाश. आताच आम्ही भाई चषक उरणला नवघरला कव्हर केले, तिथे देखील लख्ख प्रकाश होता. अशा लख्ख प्रकाशामध्ये सामने खेळण्याची आणि सामने पाहण्याची प्रेक्षकांना देखील एक वेगळी पर्वणी असताना वैशिष्ट्य आहे या RMSK मुरबी संघाच्या माध्यमातून. वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, खाऊखराच्या डोक्यावरनं हँडसम टावरिंग 6. धावसेके दापा कधी 6 ने गरज होती. स्ट्रायकिंगचा फलंदाज मध्ये विध्वंस ग्रुप धारण करत असताना स्ट्रायकिंगला फलंदाज सोमनाथला आपण पाहतोय. WTC आमचे राहुल उलवेकर यांची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट, त्यांच्या देखील टीमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मागच्या कित्येक दिवस ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करता. परफेक्ट ब्लॉक हॉल ऑनसाला खेळण्याचा प्रयत्न करा गेला, चेंडू निघून गेला, चेंडू येणं वाकडं उचललं, फेकणं, कमिटमेंट नाहीये. काय रणबिंदू विकेट सोमनाथ आणि फलंदाज निकेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप चांगली रणबिंदू विकेट. आणि धावसेकेला बेगाना मागच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा, 19 धावसेक्या दाफलकावरती 18 धाबा, 32 धाबा कुटायचे आहेत वाकलन बीज संघाला. मोतीराम दादा देखील मंचावरती स्वागत आहे मोतीराम दादा. ओ व्हॉट अ नाईस ड्राइव, ऑन साइडला लॉफ्टेड, चांगला प्रयत्न मात्र नाही जमलं. तोपर्यंत एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न, गुड रणबिंदू विकेट. खूप चांगलं क्रिकेट, उच्च दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. कशा पद्धतीने आपण पाहतोय फिल्डिंगचा दर्जा, फलंदाजी, एका बाजूला गोलंदाजी, खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी अजित कुमार आमची जीवा भोईर हिच्या स्मरणार्थ स्पर्धा आपण पाहतोय. आमचे समाधान भोईर यांची ही सुकन्या जी आमच्यामध्ये सध्या नाही आहे, तिच्या नावाने स्पर्धा भरवली गेली. तिच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला चांगला फटका सजलाय, मिड विकेटच्या डोक्याच्या पुढे सरकला एक धाव, पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न, व्हॉट अ क्रिकेट. मागच्या जेवढ्या धाबा आल्यात तेवढ्या मात्र ऑन साइडला, तेवढ्या धाबा मिड विकेट काऊ करून लॉंग ऑनला आल्यात. आतापर्यंत एकही धाव या षटकामध्ये ऑफ साइडला मात्र आली नाहीये. धावसेके धाफलकावरती 22 धावा जिंकण्यासाठी अवघ्या 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि फक्त 10 धावांची गरज. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कौसगावचे आमचे
सचिन पाटील हा सामना बघत असतील कवसावरनं तर स्वागत आहे सचिन तुमचं देखील. 12 चेंडू दाबाची गरज आहे. खूप चांगली स्पर्धा अप्रतिम. कारण अध्यक्ष रायगड क्रिकेट असोसिएशन सन्माननीय संदीप पाटील सर त्यांच्या नेतृत्वामध्ये आमचे अनिल दादा असतील, सुनील दादा असतील, ओमकार असतील, मोंट्या असतील, हा संपूर्ण पाटील परिवार, दिनेश शेट असतील आमचे, या सर्व पाटील परिवाराच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यस, तर नक्कीच आपण पाहतोय या व्यासपीठावरती सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय तुषार परशुराम पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्या दिवशी नक्कीच त्यांचं आगमन आपण पाहिलं आणि या स्पर्धेसाठी तुषार परशुराम पाटील सन्माननीय नगरसेवक, सर्वात कमी वयाचे नगरसेवक म्हणून पनवेल महानगरपालिकेमध्ये नोंद झालेली आहे. असे आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व तुषार परशुराम पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल तुषार परशुराम पाटील नगरसेवक यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू तुषार दादा. कारण तुषार दादा भरपूर वर्ष क्रिकेटला दिले, त्यांना माहिती आहे क्रिकेटच्या स्पर्धा भरवणं आणि त्यांचं प्रेम कायम आहे. खूप खूप धन्यवाद तुषार दादा. 20,000 रुपये प्रेमाची भेट या स्पर्धेला आपण दिलीत, बहाल केलीत, त्या तुमचं मनाच्या अंतकरणापासून मुरबी संघाच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. 12 चेंडू दाबाची गरज इन ॲक्शनमध्ये बघू शकाल आपण. पुढच्या सामन्यामध्ये कुणाल असेल, आमचा अंगद असेल, त्यानंतर तुषार दादा देखील बघू शकाल आपण. विद्यमान नगरसेवक KPC इनानपूरच्या माध्यमातून इन ॲक्शन आणि त्याला फाईट करेल तो मात्र गावदेवी पेंदर. मजा येईल, एका बाजूला समाधानला बघू शकाल, मजा येईल पुढच्या सामन्यामध्ये. हिट केल्या चेंडूला ऑन साईडला, एकही फटका ऑफसाईडला नाहीये. प्रत्येक फलंदाजानं आतापर्यंत ऑन साईडला फटकेबाजी केली, मात्र अजूनही एकी गडी बाद करता आला नाही. मागच्या 13 चेंडूमध्ये एकी गडी बाद करता आला, हे एक दुर्दैव आहे. ते मात्र कौसा संघाचं. वकलन बी संघ बेगानं पुढे सरकतोय. वकलन संघाचा सितारा आपण पाहतोय तो एका बाजूला आमचे ओमकार शेट्टे क्रिकेट कॉमेंटेटर, दुसऱ्या बाजूला आमचे केतन म्हात्रे बायकर मॅन. आता 7वी 4 व्हीलर देखील त्याने प्रदान केली. 39 बाईक, आमचा अभिमान, आमचा सन्मान, संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा अभिमान. स्वागत आहे केतन तुमचं देखील. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ती फक्त 9 धाबांची. क्लोज एन्काउंटर, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, एज अँड टेकन, विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक, फर्स्ट डिसमिसल, पहिला धक्का मैदानावरती. 10 चेंडू 9 धाबांची गरज. सोमनाथचं कौतुक करेन मी. 11 चेंडूमध्ये 20 धावांची बहारदार कामगिरी. फ्लाइंग स्टार्ट दिला संघाला त्यानं आणि सांगितलं की सामना सोपा केलाय. आता नवीन फलंदाज मैदानावरती अविनाश भोईर. नक्कीच मच्छिंद्र पाटील सर, तुषार बऱ्याच अवधीनंतर पुन्हा एकदा त्यांना आपण खेळताना पाहू, कारण एक मोठी जिम्मेदारी पनवेल महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांच्या खांद्यावरती आलेली आहे ती नगरसेवक पदाची आणि ती सांभाळून मात्र नक्कीच आज पुन्हा एकदा या मैदानामध्ये त्यांना खेळताना पाहू. त्यासाठी देखील नक्कीच शुभेच्छा असतील. आमचे दिलीप पाटील देखील इथे आलेले आहेत. दिलीप, स्वागत आहे तुमचं देखील. 10 चेंडू 9 धावांची गरज. निश्चित संदीप सर, तुम्ही उल्लेख केलात फार कमी वयाचे नगरसेवक आणि फार कमी कालावधीमध्ये 15 दिवसामध्ये झालेले नगरसेवक. हा देखील रेकॉर्ड त्यांच्या नावावरती राहील. कारण राजकारणामध्ये तुम्हाला तुमचं लक फॅक्टर देखील महत्वाचं असतं. पुढे आला आहे चेंडू, मात्र फक्त चेंडूला यावेळी सापड्याने खेळून काढलाय विनाशनं. मोतीराम भोईर यांचे बंधू आहेत ते. पुढे गेलाय फलंदाज बाद होण्याची दार्शक. यस इज ॲब्सोल्युटली गॉन. जेव्हा गडी बाद होत नव्हते तेव्हा मात्र एकही गडी बाद झाला होता. आता मात्र लगातार मागच्या 2 चेंडूवरती 2 धक्के, समीकरण बदललंय. 9 चेंडू 9 धाबा. आणि 8 धाबा माफ कर, एकदा पूर्ण दुसऱ्या बॅचचा प्रयत्न होता. बघायचं मागच्या 2 चेंडू 2 गडी बाद झाले, त्यामुळे कवसा संघ हा सामना फिरवू शकतो का. मला आठवते मागच्या वर्षी ज्यावेळी मकर संक्रांत चषक 2025 मध्ये 56 वर्षी ज्यावेळी स्पर्धा संपन्न झाली निलजगावच्या माध्यमातून, तेव्हा कवसा संघानं काय परफॉर्मन्स दिला होता तो आजही मी विसरणार नाहीये. मागच्या वर्षी त्यांचा परफॉर्मन्स, यावर्षी मात्र मकर संक्रांतीच्या निलजा स्पर्धेमध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स देऊ शकला नाही कवसा संघ. मात्र मागच्या वर्षी एंटरटेनमेंट केलं, सचिननं जबरदस्त एंटरटेनमेंट केलं होतं. तोचा कवसा संघ एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला वॉकलन बी संघ. दोन्ही यावेळी आपण पाहतोय ते
ठाणे जिल्ह्यातील दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळत असताना सामना क्लोज झालाय. 9 चेंडू 8 धाबा. कारण समीकरण सोपं झालं. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 22 धाबा कुठल्यात आणि 12 चेंडूमध्ये 10 धाबा राहिल्यात. ते आता कुठताना 9 चेंडू 8 पर्यंत हे समीकरण पोहोचलंय. बघायचं आहे होईल बी विन द मॅच. कोण सामना जिंकणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. वी आर सो एक्सायटेड. बघायचं सामना कोण जिंकणार आणि पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ धडक देणार याची उत्कंठा मात्र शिकायला पोहोचते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. प्रेक्षकांची मात्र ऑन साइडला फेकलाय चेंडू. उचलला आणि फेकलाय. पिकअप स्ट्रोक. सामना खुला केलाय. हा अजून एक टावरिंग 6. कांचन पालकर असल्यानंतर आम्हाला देखील भरपूर एन्जॉय करता येतं. तर माहिती चांगली पुरवतात आमच्यापर्यंत आणि त्यांना मी नाव दिलं कॉम्प्युटर स्कोरर. कारण रायगड प्रेमीला त्यांचं आम्ही नामांकन केलं. तर ज्यावेळी गोव्याला जातो आम्ही, गोव्याला आमच्या एक परब म्हणून स्कोरर आहेत, त्यांना आम्ही कॉम्प्युटर स्कोअर म्हणतो. एवढी अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. तशीच माहिती आमचे कांचन पालकर देखील पोहोचवतात. त्यांचं देखील अभिनंदन. 8 चेंडू 2 धाबा. एका षटकानं सामना खुला केलाय आणि जवळजवळचा सामना क्लोज. यस ॲब्सोल्युटली. स्कोर इज लेबल जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम द विक्ट्री. यस ॲब्सोल्युटली नो डाऊट. फक्त एका धाब्याची गरज आहे. या षटकारानं मात्र या सामन्यामध्ये कंबर कसली. एका षटकार सामन्यामध्ये किती वेगवान परिवर्तन करू शकतोय याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. शंकर दादा देखील आम्हाला जॉईन झाले. मोस्ट वेलकम शंकर पाटील. या सामन्यानंतर तुमच्याकडे आम्ही लगेच येऊ. शंकर म्हात्रे आमचे क्या बात आहे. भरपूर दिवसांनंतर त्यांची आमची गाठ भेट. खूप चांगलं व्यक्तिमत्व. या परिसरातील बेलपाडा गावची एक अजून एक ओळख आहे ती. जसे आमचे शत्रुघ्न काकडे विद्यमान नगरसेवक. फुलटॉस चेंडू नाही जमलं. फलंदाज बाद. एका धाब्यासाठी मात्र थोडीशी अडचण निर्माण केली जाते. येणारे चेंडू 7 आणि फक्त एका धाब्याची गरज. पुढचा संघ केपीसी नानपुरी. अंगद पाटील आणि जीवा 11 खावदी पेंदर. समाधान लगेच रेडी राहायचं. सामना संपले तर लगेच एंटर करायचे. केपीसी नानपुरी संघानं टॉस जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विनंती असणार आहे अंगद पाटील ज्याने इनानपुरी गावचं नाव मात्र 7 समुद्र पलीकडे नेलंय. एक छोटंसं गाव मात्र त्या गावाला ओळख दिली ती मात्र आमचे अंगद पाटील यानं. आणि आता आपण नवीन ओळख पाहतोय ती मात्र दिली तुषार पाटील यानं. विद्यमान नगरसेवक फार कमी व्हायचे आणि फार कमी कालावधीमध्ये झालेले नगरसेवक म्हणजे इनानपुरी गावातील हे दोन्ही हिरे आपण पाहणार आहोत या पुढच्या सामन्यामध्ये. एका बाजूला समाधान भोईर स्टाईलिश क्रिकेटर. त्यानंतर एक मॉडेलिंगच्या दुनियेमध्ये एक वेगळं नाव आणि क्रिकेटमध्ये अतुनात असणारी आवड तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या सामन्यामध्ये दोन्ही इन ॲक्शनमध्ये दोन्ही संघ असतील. हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. चला आता टाइमपास नको प्लीज. एका धाब्याची गरज आहे फक्त. कौसा संघ प्लीज सहकार्य करा. कारण भरपूर सामने आज आम्हाला खेळायचं. लाईनअप भरपूर मोठी आहे. 10 संघांची लाईनअप आहे आज. आणि याचबरोबर सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. वाकलन संघ हाडलं कौसा टीम आणि वाकलन बी संघ इथे जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. आपण सन्मानाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय अनिल दादा या. आपण सन्मान घेतोय इथे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील सावर्डेकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर सन्माननीय रामदास साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आपण शुभ सन्मान इथे घेतोय. स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तत्पूर्वी आपण सुनील सावर्डेकर साहेबांचा सन्मान घेतोय. चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मानस भोईर आपण यावं. येस हार्दिक अभिनंदन. हार्डलक कौसा टीम. हार्डलक. यस धन्यवाद सुनील सावर्डेकर साहेब.
त्याचबरोबर आमचे रामदास नारकर यांचा सन्मान, आमचे लक्ष्मण ठाकूर देखील आलेले आहेत मुरबीचे, त्यांचं देखील स्वागत आहे. तसे आमचे जनार्दन बुवा पाटील मुरबी हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तर रामदास नारकर साहेबांचा सन्मान होतोय. पनवेल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष यस, धन्यवाद. चला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. यस, तर सुनील सावर्डेकर साहेब आणि रामदास नारकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय सामनावीराचा पुरस्कार. राजकीय क्षेत्रातील खूप मोठी नावं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघरमध्ये जोपासण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातंय, तर अनिलदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण शहर अध्यक्ष यांच्या विनंतीला मान देऊन, आयोजक कमिटीच्या विनंतीला मान देऊन आज साहेब तुम्ही उपस्थित राहिला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आमचे मुरबीचे सन्माननीय लक्ष्मण ठाकूर यांना विनंती करेन की या आपण, लक्ष्मणदा या, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. अनिलदा या. चंद्रकांत नावडेकर आलेले आहेत, या चंदू. चला सामना सुरू होते. चला कोपरा आणि वर्गमित्र आपण देखील उपस्थित राहा. लगेच वर्गमित्र मुरबी आणि कोपरा. चला समाधान पेंदर संघ फलंदाज आणि तोंडरा. पाठवा आपण प्लीज, फलंदाज पाठवा, कारण उशीर नको. आज आताच म्हटलं की 10ची लाईनअप आहे आणि सध्या आता परीक्षा सुद्धा सुरू आहेत, त्यावेळेला बाजूला कॉलनी आहे, डीजे वरती निर्बंध येतील.